प्रेम संबंधातून शारीरिक शोषण पीडित महिलेचे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण। प्रेम संबंधातून शारीरिक शोषण पीडित महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या स्त्रीकडून करण्यात येते आहे। श्रीरामपूर तालुक्यातील एका पीडित महिलेने शिक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे। संबंधित महिलेने दिलेल्या निवेदनानुसार तिच्या सहाय्यक परिस्थितीचा गैरफायदा घेत तब्बल 13 ते 14 वर्ष शारीरिक संबंध ठेवून फसवणूक व अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार पतीकडून घटस्फोट मिळाल्यानंतर ती आर्थिक व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित स्थितीत होती। त्या काळात ती वडाळा महादेव परिसरातील एका शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती। त्यावेळी संबंधित शिक्षकाचे त्या शाळेत येणे जाणे होते। ओळखीचे रूपांतर जवळीक झाले आणि लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने केलाय। महिलेने दिलेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवण्यात आले। श्रीरामपूर येथील एका लॉजमध्ये तसेच इतर धार्मिक व पर्यटन स्थळी नेऊन शारीरिक शोषण केल्याचे निवेदनात नमूद केले। आरोपीने लग्न करण्याचे व मुलाला सांभाळण्याचे आश्वासन दिल्याने आपण मौन बाळगल्याचेही तिने सांगितले। पुढे आरोपीने भेटणे टाळणे व धमक्या देण्यास सुरुवात केली। आरोप आहे, महिलेच्या म्हणण्यानुसार तिला आर्थिक मदत नाकारून उलट तू काहीही करू शकत नाहीस अशा शब्दात धमकवण्यात आले। रात्री उशिरा येऊन मारहाण केल्याचे तसेच मुलालाही त्रास दिल्याचे आरोप या पीडित महिलेने केले। तर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात येते आहे। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।